Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. I hope तुम्ही क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 25 फ्रॉम मॉक टेस्ट 1 प्रॉपरली तुमच्या नोटबुकमध्ये विथ सोल्युशन सॉल्व्ह केले असतील. आता आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स बघतोय, क्वेश्चन नंबर 26 टू क्वेश्चन नंबर 50. बट जेव्हा मी मॉक टेस्ट 1 क्वेश्चन नंबर 1 to 25चा व्हिडिओ अपलोड केला, मला लाईक्स वर्सेस डिसलाईक, तर डिसलाईक मला पहिल्यांदाच 5 डिसलाईक आल्या. अँड फॉर द चिमूज केमिस्ट्रीज हिस्ट्री हे पहिल्यांदा झालं की व्हिडिओ पडला 5 डिसलाईक्स. ह्या डिसलाईक यासाठी नाही आहेत की मी चुकीचं काही शिकवलं किंवा मी चांगलं शिकवत नाही म्हणून तुम्ही डिसलाईक नाही करत आहात. आय नो तुम्ही डिसलाईक करताय जस्ट बिकॉज मी तुमच्याकडे तेवढं लक्ष नाही दिलेलं किंवा मी व्हिडिओ लेट अपलोड करते आहे. पण आय एम अ जेन्युइन टीचर की जिला काम करायला आवडतं. सो कधी असं होतं की चिमूज केमिस्ट्रीवर मी फार काम करते, कधी असं होतं की मी इम्पल्सवरती काम करते, कधी असं होतं की इम्पल्स 2.0 वरती काम करते. कारण हे तिन्ही प्लॅटफॉर्म माझे आहेत की ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी स्टुडंट्सना केमिस्ट्री शिकवते आहे. सो एखादं काम करताना कोणाला जास्त टाईम देणं, कोणाला कमी टाईम देणं हे होत राहतं. पण मी मुद्दामून कुठल्या प्लॅटफॉर्मवरती कमी टाईम देणं आणि त्यांना हर्ट करणं हे माझ्या मनात नाही आहे. सो मी काम करते आहे, तुमच्या लाईक्स मला मोटिवेट करतात. ॲट द सेम वे कुठे ना कुठेतरी तुमच्या डिसलाईक्स मला डिमोटिवेट करतात. बट प्लीज मेक शुअर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल किंवा तुम्हाला माझ्यावरती राग असेल तर लाईक पण करू नका आणि डिसलाईक पण करू नका. पण एखाद्याला त्याच्या लाईफमध्ये डिसलाईक करून डिमोटिवेट करू नका, कारण चांगली गोष्ट नाही आहे, बप्पा बघतोय. सो कीप दॅट थिंग्स इन माइंड. Let us move to question number 26. Number of unpaired electron in NiCO4. NiCO4 हा एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कसे बनवायचे असतात बघा. आता जसं की सेंट्रल मेटल ॲटम आहे, याचे ऑर्बिटल्स आपल्याला काढून घ्यायचे असतात. पण त्याआधी सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे त्याला एक्स माना. आणि 4 कार्बोनिल आहेत. सो 4 कार्बोनिलवरचा चार्ज जो काही असणार आहे तो कॉम्प्लेक्सवरच्या चार्ज इतका असतो. कॉम्प्लेक्सवर काहीच चार्ज नाही आहे म्हणजे 0 आहे. सो x प्लस 0 इज इक्वल टू 0. सो आय कॅन से ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इज 0. सो निकेल इन 0 ऑक्सिडेशन स्टेट शोज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 3d8 4s2, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 28. आता याला ड्रॉ करून घेऊया. डी ऑर्बिटल 1 2 3 4 5, एस मध्ये 1 आणि पुढे याच्या असतो पी मध्ये किती असणार आहे 3. मी याच्या खाली रिस्पेक्टिव्ह त्याचं नाव लिहून देते तुम्हाला. दिस इज 3d8, दिस इज 4s2, दिस इज 4p, बट देर इज नो इलेक्ट्रॉन सो 0. लेट अस फिल 8 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 4s मध्ये 2. आता या निकेलच्या घरी येणार आहे एक पाहुणा आणि त्या पाहुण्याचं नाव आहे कार्बोनिल. कार्बोनिल हा लिगँड आहे अँड लिगँड ऑलवेज किती इलेक्ट्रॉन्स घेऊन येत असतो 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन असतो. लिगँड ऑलवेज 2 इलेक्ट्रॉन घेऊन येतोय. 4 लिगँड येणार आहेत म्हणजे 4 घरं रिकामी पाहिजेत. पण दिसतात का 1 2 3, 3च वॅकंट घर आहेत. आणि कार्बोनिल हा एक स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. ॲज इट इज स्ट्रॉंग लिगँड, त्याच्याकडे ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावरती तो आल्यानंतर जे ऑलरेडी राहिलेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना डिलोकेट करतो, त्यांना आतमध्ये पाठवतो. जेव्हा आतमध्ये पाठवेल तेव्हा हा इलेक्ट्रॉन इकडे पेअर करेल, हा इलेक्ट्रॉन इकडे पेअर करेल आणि तुम्हाला एस ऑर्बिटल वॅकंट दिसायला लागेल. एस ऑर्बिटल वॅकंट आणि पुढे 3 वॅकंट, 4 रिकामी घरं भेटलीत. पहिला कार्बोनिल 2 इलेक्ट्रॉन घेऊन इथे, दुसरा कार्बोनिल इथे, तिसरा इथे, चौथा इथे आणि आता हा कॉम्प्लेक्स जो बनला दॅट इज NiCO4. अँड NiCO4ला बघता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत, सगळे तर पेड आहेत. देर इज नो अनपेड इलेक्ट्रॉन, 0. क्वेश्चन नंबर 27. IUPAC नेम ऑफ हा कॉम्प्लेक्स कोण आहे K4 NiCN4 ब्रॅकेट क्लोज. स्टार्ट फ्रॉम हिअर. कोण आहे हा पोटॅशियम. सो तुमचं नाव चालू होताना पोटॅशियम पासून होणार आहे. ऑप्शन नंबर 1 कट. टेट्रा पोटॅशियम नसतो, जो काही आहे त्याचं ओरिजिनल फक्त नाव लिहायचं असतं.
मग मॅम तो 4 का मेन्शन केला आहे? 4 मेन्शन केला आहे सो इन ऑर्डर टू टेल यू ऑक्सिडेशन स्टेट. जर पोटॅशियमवर +1 चार्ज आहे आणि 4 पोटॅशियम आहेत तर चार्ज झाला +4, त्यामुळे ब्रॅकेटवरती चार्ज असणार -4. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागते. सो एक्स सायनाइडवरती असतो -1, सो 4 × -1 इज इक्वल टू -4. आन्सर किती येणार आहे? 0 ऑक्सिडेशन स्टेट. सो निकेलवरती चार्ज आहे x इज इक्वल टू 0, दॅट इज 0 ऑक्सिडेशन स्टेट. आता तुम्हाला जेव्हा ब्रॅकेटमध्ये नाव द्यायचं आहे तेव्हा स्टार्ट विथ लिगॅन्ड. लिगॅन्ड कोण आहे? सायनाइड. आणि किती आहेत ते मेन्शन करायचं. इट इज टेट्रा. सायनाइडला काय म्हणतात? सायनो. दुसरं कोण आहे? निकेल. पण 2 वेळा मेटल आला तर दुसऱ्या मेटलला खाऊन टाकायचं, दॅट इज निकेलेट. त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 0. पोटॅशियम टेट्रासायनो निकेलेट 0. एकच ऑप्शन आहे 3. ऑक्सिडेशन स्टेट बघून सुद्धा मी डायरेक्टली 3ला टिक करू शकत होते. क्वेश्चन नंबर 28. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ सॉल्ट कंटेनिंग Zn+2 आयन्स इज. मॅग्नेटिक मोमेंट काढण्याचा फॉर्म्युला आहे √n into bracket n+2 where n is number of unpaired electron. कोणामध्ये काढायचे आहेत? Zn+2. जर फक्त Zn सांगितला असता तर कॉन्फिग्रेशन काय असते? झिंक 3d10 4s2. +2 म्हणजे s मधून 2 इलेक्ट्रॉन घालवायचे. सो ते किती झालं? 3d10 4s0. +2 चार्ज कधी येणार? 2 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर. इलेक्ट्रॉन कुठून जातात? आधी s मधून. 2 गेले 3d10. 3d10 म्हणजे नो अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन आले 0. सो 0 सबस्टिट्यूट करा. मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा किती आली? 0. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲम्बिडंट लिगॅन्ड. या लिगॅन्ड्सना बघा. सी वरती निगेटिव्ह चार्ज आहे सो ती सुद्धा अटॅकिंग साईट आहे आणि ही लोन पेअर सुद्धा अटॅकिंग साईट आहे. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त अटॅकिंग साईट असतात पण अटॅक करण्याच्या वेळी दे यूज ओनली वन ऑफ द पोझिशन, दे आर कॉल्ड ॲज ॲम्बिडंट लिगॅन्ड. दॅट इज डोनर ॲटम त्यांच्याकडे काय पाहिजेत? जास्त पाहिजेत. इकडे नायट्रोजन सुद्धा डोनेट करू शकतोय ॲज वेल ॲज तुमचा कार्बन सुद्धा डोनेट करू शकतोय. इकडे ऑक्सिजन डोनेट करू शकतोय ॲज वेल ॲज नायट्रोजन डोनेट करू शकतोय. बट इथे ओनली 1 डोनर मला एक नको आहे, एकापेक्षा जास्त हवेत. तर ऑप्शन नंबर ए माझं आन्सर असतं. आणि मी परत सांगते, ॲम्बिडंट लिगॅन्डमध्ये भले 2 डोनर असतील पण जेव्हा डोनेट करायची वेळ येते, जसं की N+O (O) डोनेट करण्यासाठी कोण आहे? नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. बट जेव्हा डोनेट करायची वेळ येते तेव्हा दोघांपैकी कोणतरी एकच डोनेट करू शकतो. नायट्रोजननी केलं तर ऑक्सिजन करत नाही आणि ऑक्सिजननी केलं तर नायट्रोजन करत नाही. सो ॲम्बिडंट लिगॅन्ड आर मोनोडेंटेट इटसेल्फ. सो ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 30. 1 methyl cyclohexane on reacting with HI. 1 methyl. फर्स्ट कार्बनला मिथाईल. सायक्लोहेक्झ-1 फर्स्ट कार्बनलाच डबल बॉन्ड. याच्यावरती पुट करायचा आहे हायड्रोजन आयोडाईड. मार्कोनिकॉफ रूल फॉलो होईल. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट दॅट इज I- विल गो टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. हा बघा 1 2 3. सो 4था हायड्रोजन आहे. 1 2 3 4. इकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. इथे अटॅक करेल अँड हेन्स प्रोडक्ट काय बनेल? सायक्लोहेक्झेनची रिंग. वरती कोण लागलाय? ॲज इट इज मिथाईल. आणि त्याच कार्बनवरती येऊन लागणार आहे आयोडीन. सो हा प्रोडक्ट कुठे आहे बघा? ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 31. आयडेंटिफाय एक्स इन द फॉलोइंग. सो सिम्पल रिॲक्शन एक्झॅक्टली ती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिली आहे. सायक्लोहेक्झाईल ब्रोमाइड किंवा 1 ब्रोमो सायक्लोहेक्झेन प्लस त्याच्यामध्ये टाकलाय मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय करत असतो? कार्बन आणि ब्रोमिनच्या मध्ये जातो आणि ग्रिग्नार्ड रिएजंट बनवतो. सो दिस इज कार्बन, दिस इज मॅग्नेशियम, दिस इज ब्रोमिन. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाउंड. Whenever Grignard reagent is treated with water, otherwise it is treated with alcohol, any alcohol, methanol, otherwise ethanol, it will give rise to alkane. बघा ही रिॲक्शन शिकवताना चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा पण आपला ग्रिग्नार्ड रिएजंट अशा कोणत्या तरी रिएजंट सोबत रिॲक्ट करतो की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन
हायड्रोजनला अटॅच्ड आहे, जसं की वॉटर HOH किंवा मिथॅनॉल CH3OH. हायड्रोजन शुड बी अटॅच्ड टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सच ॲज ऑक्सिजन किंवा मग अमोनिया सुद्धा असू शकतं, कारण याच्यामध्ये हायड्रोजन कोणाला अटॅच्ड आहे, नायट्रोजन. सो वॉटर असू दे, अमोनिया असू दे, अल्कोहोल असू दे, और केसेस आहेत वेअर हायड्रोजन इज अटॅच टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. हा हायड्रोजन इकडे सबस्टिट्यूट होतो, हायड्रोजन इकडे जातो आणि काय बनतं, RH. सिमिलरली हायड्रोजन इथे जाणार आहे आणि काय बनेल, सायक्लोहेक्झेन. H इथे आला म्हणजे सायक्लोहेक्झेन. ऑप्शन नंबर 1. H डिनोट करायची गरज नसते. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 32. अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट इथर्स आर. इथर्स कसे असतात, CH3OCH3. दीज आर इथर्स. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत आणि जे लोन पेअर डोनेट करतात दे आर बेसिक इन नेचर, आयोनिक इक्विलिब्रिया. क्वेश्चन नंबर 33. C2H5ONa plus C2H5I gives C2H5OC2H5 plus NaI. The above reaction is. वरती कोण आहे बघा जरा, तो सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड वेन ट्रीटेड विथ अल्काइल हॅलाइड काय रिप्रेझेंट होतं याच्यातून, NaI एलिमिनेट होतोय, सोडियम आयोडाइड Na प्लस I मायनस आणि काय बनणार आहे, C2H5O आहे तसा आणि इकडचा त्याला C2H5 अटॅच होतो आणि कोण बनलाय, इथर बनलाय. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज विल्यमसन्स इथर सिंथेसिस. ऑप्शन नंबर 3. चॅप्टरचं नेम आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. तुम्ही हा बनवलाय प्रोडक्ट बट माइट बी त्याचं नाव माहिती नसेल. विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये सोडियम अल्कॉक्साइड वापरला जातो, सोडियम अल्कॉक्साइड, जसं की वरती कोण आहे, सोडियम इथॉक्साइड. Question number 34. The phenol first react with concentrated H2SO4 and then concentrated nitric acid to give. Phenol म्हणजेच बेन्झीन रिंग वरती OH लागणार आहे. आणि ह्या फिनॉलवरती मला काय टाकायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पहिला आणि त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड HNO3. तुम्हाला माहिती आहे मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड HNO3 इज कॉल्ड ॲज नायट्रेटिंग मिक्सचर. आणि दोन्ही कॉन्सन्ट्रेटेड आहेत हे विसरू नका. OH इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला हायली ॲक्टिवेट करतात. आणि जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड मिक्सचर टाकताय तर तुमच्या सगळ्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ऑक्युपाय होणार आहेत आणि प्रोडक्ट भेटताना यू विल गेट ऑप्शन नंबर D. दॅट इज इथं आहे OH, इथे भेटणार आहे तुमचा NO2, इथे पॅरा पोझिशनला आहे NO2, ही पण ऑर्थो आहे सो इथं पण NO2. ऑप्शन नंबर 4, 2, 3, 4, 5, 6, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. रिझन काय आहे, अल्कोहोल इज ॲक्टिवेटिंग ग्रुप, ऑर्थो पॅरा पोझिशन्सला ॲक्टिवेट करतोय, कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन्स टाकलेत, नायट्रेटिंग मिक्सचर आहे सो NO2 प्लस हा इलेक्ट्रोफाईल तयार होतो अँड स्ट्रॉंग इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो. ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 35. आयडेंटिफाय Z फ्रॉम द रिॲक्शन. मला दिसतं रिॲक्शनचा रिॲक्टंट कोणतरी असा आहे. मी त्याच्यावरती आता विचार पण करत नाही कारण मला रिएजंट बघायचं आहे. रिएजंट आहे ओझोन आणि ओझोन असेल तर एकच रिॲक्शन आहे, ओझोनॉइड रिॲक्शन. अँड ओझोनॉइड रिॲक्शनची तर मी तुम्हाला डायरेक्ट ट्रिक दिली आहे. कुठेही अल्किन दिसली तर अल्किनवरतीच ओझोनॉइड किंवा ओझोनोलायसिस होऊ शकतं. ही अल्किन आहे का, नो, दिस इज नॉट अल्किन, दिस इज कार्बोनिल. सो याला तोडायचं नाही आहे तुम्हाला तोडायचं आहे अल्किनला. कार्बन डबल बॉन्ड कार्बन इज कॉल्ड ॲज अल्किन. या अल्किनला तुम्हाला ब्रेक करायचं आहे. कसं दिसेल, हे ॲज इट इज ब्रेक केलेला म्हणजे मध्ये तुम्हाला काय दिसेल, गॅप, वरती C डबल बॉन्ड O आहे तसा. तुम्ही जस्ट ब्रेक करायचं आहे आणि वरती आणि खाली ऑक्सिजन ॲड करून टाका. इकडे ऑक्सिजन, इकडे ऑक्सिजन. दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट तुम्हाला असं दिसेल, डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर इकडे डबल बॉन्ड O आहे, इकडे काहीच नाही म्हणजे हायड्रोजन आहे. त्याच्यानंतर हे डबल बॉन्ड O, काहीच नाही म्हणजे कोण आहे, अल्डिहाइड. C डबल बॉन्ड OH,
सी डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड आहे. यामध्ये कुठे असं स्ट्रक्चर बघा, ऑप्शन नंबर 4 सी डबल बॉन्ड O, नंतर अल्डिहाइड लागलाय आणि इकडे पण अल्डिहाइड लागलाय. ऑप्शन नंबर 4. सो सिंपल. क्वेश्चन नंबर 36, इथेनॉइल क्लोराइड. इथेनॉइल म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O Cl. इथेनॉइल म्हणजे 2 कार्बन आणि ऑइल क्लोराइड आपण असाइल क्लोराइडचं नॉमेनक्लेचरला म्हणतो. याचं करायचं आहे मला हायड्रोजनेशन म्हणजे H2 पुट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ PdSO4. PdBaSO4 हा क्वेश्चन आहे. अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड मधला हायड्रोजन ॲड करायचं आहे. हा बॉन्ड ब्रेक होतो. इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, काय होईल CH3 C डबल बॉन्ड OH प्लस HCl दॅट इज इथॅनॉल. 2 कार्बनवाला अल्डिहाइड भेटेल. हा किती कार्बनवाला आहे? 1 2 3. सो याला टिक करू नका. ॲसिटा अल्डिहाइड 2 कार्बनवाला असतो. सो याला टिक करा. दिस इज कॉल्ड ॲज ॲसिटा अल्डिहाइड. सो ऑप्शन नंबर A. आणि PdBaSO4 का टाकलं जर असं विचारलं तर तुम्हाला माहिती असू दे अल्डिहाइड मला पुढे रिॲक्शन देतोय, मला पॉयझन करायचे, ही रिॲक्शन स्लो घडवून आणायचे म्हणून मी तिला पॉयझन वापरलं, बॅरियम सल्फेट PdBaSO4. क्वेश्चन नंबर 37, लीस्ट रिॲक्टिव्ह अल्डिहाइड टुवर्ड्स न्यूक्लिओफाइल. बघा मी सगळे अल्डिहाइड्स काढून दाखवते. बेन्झा अल्डिहाइड म्हणजे बेन्झीनवरती C डबल बॉन्ड OH. आता कार्बोनिल कार्बन जो आहे तो असतो पॉझिटिव्हली चार्ज्ड. रिझन काय आहे? कारण वरचा जो ऑक्सिजन आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो तो इलेक्ट्रॉन्स खेचून घेतो आणि कार्बनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज. आता याच्यावरती अटॅक कोणाला करायचं आहे? न्यूक्लिओफाइलला. न्यूक्लिओफाइल आर निगेटिव्हली चार्ज्ड. ते तेव्हाच अटॅक करतील जेव्हा हा पॉझिटिव्ह चार्ज इथे जास्त असेल, लार्ज असेल. सो आपल्याला काय विचारलंय? लीस्ट रिॲक्टिव्ह अल्डिहाइड कोण आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज कमी कोणाच्यात आहे बघायचा आहे. आता हा पॉझिटिव्ह चार्ज रेझोनन्समध्ये जेव्हा भाग घेईल, डबल बॉन्ड इथे, पॉझिटिव्ह चार्ज इथे, डबल बॉन्ड इथे, पॉझिटिव्ह चार्ज इथे, डबल बॉन्ड इथे, पॉझिटिव्ह चार्ज इथे. आरामात पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडून फिरून येतोय. कार्बनवर राहिला तर न्यूक्लिओफिलिक अटॅक होईल, कार्बनवर नसेल तर न्यूक्लिओफाइल आल्यावर त्याला काय वाटणार? अरे कार्बनवर तर पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे आणि तो युटर्न घेऊन निघून जाईल. सो बेन्झा अल्डिहाइड लेस रिॲक्टिव्ह आहे. तेच जर तुम्ही फॉर्मा अल्डिहाइड बघा, HC डबल बॉन्ड OH, याच्यावर जेव्हा मी पॉझिटिव्ह चार्ज लिहितीये तिकडे पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी ना बेन्झीन रिंग आहे ना दुसरा कुठला ग्रुप. सो हे हायली रिॲक्टिव्ह असतात. न्यूक्लिओफाइल जेव्हाही येऊ दे, कधीही येऊ दे, 2 वाजता 3 वाजता, याला इथे कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज दिसतो आणि त्यामुळे न्यूक्लिओफाइलला हायली रिॲक्टिव्ह कोण वाटतं? फॉर्मा अल्डिहाइड. आता तुम्ही प्रोपॅनॉल बघा, दॅट इज प्रोपॅन अल्डिहाइड, 3 कार्बनवाला अल्डिहाइड. आता या कंपाऊंडला बघता याच्या पण कार्बोनिल कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण इकडे जे अल्काइल ग्रुप आहे, इथाइल ग्रुप आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. तो इलेक्ट्रॉन्स देतो आणि या पॉझिटिव्ह चार्जला थोडंसं कमी करतोय. न्यूक्लिओफाइल येतोय, बघतोय की बाबा आपल्या ताकदीचा पॉझिटिव्ह चार्ज नाहीये, जरा कमी झालाय तो, कारण हे लोक याला इलेक्ट्रॉन देत आहेत. सो याची पण काय रिॲक्टिव्हिटी कमी आहे. सिमिलरली ॲसिटा अल्डिहाइडमध्ये CH3 C डबल बॉन्ड OH पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण मिथाइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, इलेक्ट्रॉन देऊन तो पॉझिटिव्ह चार्जला कमी करतोय. सो इथे पॉझिटिव्ह चार्ज कमी, इथे पॉझिटिव्ह चार्ज कमी, पण सगळ्यात जास्त कुठे कमी आहे? इथे, कारण रेझोनन्स या पॉझिटिव्ह चार्जला खूप वेळ स्वतःकडे ठेवतोय. सो न्यूक्लिओफाइलला इथे कधी पॉझिटिव्ह चार्ज दिसणार नाही अँड दॅट इज वाय इट इज व्हेरी लेस रिॲक्टिव्ह. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 38, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट गिव्ह प्रायमरी अमाइन? लेट अस सी. हा जो मॉलिक्यूल आहे तुमचा पहिला, दॅट इज CH3 C डबल बॉन्ड O NH2, अमाइड. आणि अमाइडवरती जेव्हा पण तुम्हाला दिसेल NaOH आणि Br2 तर ही आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. अमाइड दिसला आणि ब्रोमीन दिसला तर रिॲक्शन कोणती असणार? ब्रोमामाइड. ब्रोमामाइड काय काय म्हटलं मी? ब्रोमीन दिसला आणि अमाइड दिसला, रिॲक्शनचं नाव असणार आहे हॉफमन ब्रोमामाइड
ब्रोमीन आणि अमाइडला एकत्र केलं, ब्रोमामाइड. पुढे नाव असतं डिग्रेडेशन, आणि डिग्रेडेशन म्हणजे काहीतरी तुटून जाणार आहे. काय तुटणार आहे व्यवस्थित बघा, आत्ताच सांगते. हा कार्बोनिल बॉन्ड तुटून जाणार आहे, गायब होणार आहे. जर तो गायब झाला तर काय उरेल? CH3NH2 अँड दिस इज प्रायमरी अमाइन. सो हा प्रायमरी अमाइन देतो. दुसरा आहे CH3C ट्रिपल बॉन्ड N. CH3C ट्रिपल बॉन्ड N आणि याच्यावरती टाकलंय हायड्रोजिनेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड विच इज अ हायड्राइड डोनर, दॅट इज हायड्रोजन डोनर, आणि तो 4 हायड्रोजन इकडे देतो. पहिला बॉन्ड तोडला, 2 हायड्रोजन दिले, याला एक दिला, डबल बॉन्ड याला एक दिला, अजून 2 हायड्रोजन तो देऊ शकतो. सो दुसरा बॉन्ड तुटेल आणि 2 हायड्रोजन भेटतील, CH3 CH2 सिंगल बॉन्ड NH2. दिस इज प्रायमरी अमाइन. सो अगेन सेकंड वाला पण देतो. थर्ड वाला बघा आयसोसायनाइड आहे हा. सो CH3N ट्रिपल बॉन्ड C. बाकी सर्व सेम आहे. जर मी आता याच्याकडे हायड्रोजन द्यायला गेले तर काय होईल? पहिला बॉन्ड तुटेल, CNH डबल बॉन्ड CH2, आणि अजून हायड्रोजन द्यायला गेले दुसराही बॉन्ड तुटेल, CH3NH2 सिंगल बॉन्ड CH2. ही रिॲक्शन काही जमल्यासारखी वाटते का? नाही, कारण नायट्रोजनने किती बॉन्ड बनवले बघा बरं. नायट्रोजनने इथे 4 बॉन्ड बनवले. सो नायट्रोजनवरती आलाय स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज. सो ते पण सोडा, नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला तो आलाच, कारण इकडे सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असतोच, म्हणून तर त्याला आपण आयसोसायनाइड म्हणतो. बट नायट्रोजन जर 2 अल्काइल ग्रुपला लागला असेल तर तो 2 डिग्री आहे, नॉट प्रायमरी. सो तुम्हाला हाच ऑप्शन टिक करायचा होता. आणि लास्ट आहे तो आहे अमाइड. अमाइड म्हणजे तोच जो मी वरती काढलाय, CH3C डबल बॉन्ड ONH2. मला याच्यावरती जेव्हा हायड्रोजन टाकायचे आहेत, कारण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज अ हायड्रोजन डोनर. जेव्हा आपण हायड्रोजन देतोय अमाइडला तेव्हा कुठे दिले जातात? या बॉन्डच्या अक्रॉस. ऑक्सिजनला काढायचं, हायड्रोजनला ॲड करायचं. हायड्रोजन ॲड करण्यालाच रिडक्शन म्हणतात. सो रिडक्शन कसं होतं? CH3 ऑक्सिजन गेला, 2 बॉन्ड गेले, हा पण गेला, हा पण गेला. सो 2 हायड्रोजन ॲड झाले आणि NH2. सो अगेन प्रायमरी अमाइन भेटला. सो प्रायमरी अमाइन 1, 2, 3 ला भेटतो. बट सो प्रायमरी अमाइन 1, 2, 4 ला भेटतो, 3 ला भेटत नाही. सो 3 इज आर आन्सर. क्वेश्चन नंबर 39. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे. AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग कोण असते? बेन्झीन. त्याच्यावरती आहे N2+X- डायझोनियम क्लोराईड. वरती पुट केलं आहे कॉपर इन प्रेझेन्स ऑफ HCN. कॉपर इज इन 0 ऑक्सिडेशन स्टेट. अँड पुढे काय भेटणार आहे? डेफिनेटली कॉपरसोबत कोण आला आहे? सायनाइड. सगळं जातं, CN ॲड होतं, N2 रिलीज होतो. रिॲक्शन दिले आहे तशी लिहून दिली. पण जेव्हा पण ॲरोवरती कॉपर 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल, इट इज गॅटरमन कॉच रिॲक्शन. ऑप्शन नंबर 3. जर कॉपर +1 मध्ये असता, म्हणजे सेम याच्यावरती त्यांनी कॉपर सायनाइड टाकला असता, तर CN- कॉपर इन +1. कॉपर +1 मध्ये असेल तर सँडमेअर्स रिॲक्शन. ॲरो चुकीच्या ठिकाणी काढत होते वरती. सँडमेअर्स रिॲक्शन. आणि 0 मध्ये असेल तर गॅटरमन रिॲक्शन. क्वेश्चन नंबर 40. मिथाइल सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम, अल्कोहोलिक सोडियम आहे तो. सो NaC2O5H. दिस इज नथिंग बट मेंडियस रिॲक्शन. This is nothing but Mendius reaction. Metals are reducing agent. So तुम्हाला CH3C ट्रिपल बॉन्ड N ला रिड्यूस करायचं आहे. नथिंग बट मगाशी जसं हायड्रोजन देऊन तुम्ही रिड्यूस केलं तसं करा. मी डायरेक्टली दोन्ही बॉन्ड तोडतीये. सो CH2 सिंगल बॉन्ड NH2. X जो भेटला आहे तो आहे इथॅन अमाइन. याच्यावरती तुम्हाला टाकायचं आहे NO2. HNO2चं काम काय असतं? कधीही जर तुम्हाला HNO2 टाकलाय, HNO2 कोण आहे? नायट्रस ॲसिड. आणि नायट्रस ॲसिडची जी रिॲक्शन आहे ती तुम्हाला अमाइनमध्येच येणार आहे. सो हा पॉईंट जर माहिती नसेल तर क्लिअर करून घ्या. जेव्हाही प्रायमरी अमाइन्सवरती नायट्रस ॲसिड टाकला जाईल, काही विचार करू नका. इतकं आठवा की मॅम मी असं काहीतरी सांगितलेलं की अमाइन्समध्येच हा क्वेश्चन येणार आहे. तो पण प्रायमरी अमाइनच असणार आहे. नायट्रस ॲसिड टाकला की अल्कोहोल बनतो.
काय बनणार आहे? अल्कोहोल. सो हे काय होईल? जर मी याच्यावरती HNO2 टाकतीये तर अमाइन जातो आणि त्या ठिकाणी बनतो अल्कोहोल CH3CH2OH. आता Y काय भेटलाय? CH3CH2OH आणि Y वरती काय टाकायचं आहे? K2Cr2O7. दॅट इज दे आर पुटिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशामध्ये होत असतं? जर तुम्ही PCC वापरला असता तर आधी तो अल्डिहाइडमध्ये ऑक्सिडाइज झाला असता. पण तुम्ही काय वापरलंय? K2Cr2O7 विच इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. अल्टिमेटली कशामध्ये जातो तो? ऑक्सिजन वाढवायचा आहे, दॅट इज कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये. किती कार्बनचा? 2 कार्बनवाला कार्बोक्झिलिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OOH. सो दिस इज इथॅनॉइक ॲसिड. 2 कार्बनवाला इथॅनॉइक ॲसिड, दॅट इज ऑप्शन नंबर 2. समजलं? अल्कोहोलचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड देतं जर तुम्ही PCC वापरलं, पण जर स्ट्रॉंग वापरला KMNO4 K2SO4 तर डायरेक्टली कार्बोक्झिलिक ॲसिड. नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम ठेवायचे आहेत. अल्कोहोलमध्ये 2 आहेत तर कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये सुद्धा 2 आहेत. क्वेश्चन नंबर 41. ॲनिलीन इज लेस बेसिक दॅन सायक्लोहेक्झिल अमाइन. मी आधी ॲनिलीनला ड्रॉ करते. ॲनिलीन म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन. या नायट्रोजनवरती लोन पेर आहे की जो डोनेट करू शकतो. सो इट इज बेसिक. बट हायली बेसिक का वीकली बेसिक ते आपण बघून घेऊ. हा आहे सायक्लोहेक्झेन, त्याच्यावरती लागलाय अमाइन. सो सायक्लोहेक्झिल अमाइन. ही लोन पेर बिंदास एकच काम करते, डोनेट. म्हणजे हा एकटाच काम करतो, दॅट इज इट इज बेसिक इन नेचर. पण हा काय करतोय? देण्याचं पण काम करतो, पण हीच लोन पेर आतमध्ये रेझोनन्सचा पण भाग असू शकते. सो हिची बेसिसिटी कमी झाली. ॲज अ बेस पण काम करतोय आणि ॲज रेझोनेटिंग पण काम करतोय, तर बेसिसिटीकडे जास्त फोकस नाही आहे. कोणतरी हा ॲसिड बाहेर वाट बघत असणार आणि तेव्हा तुमची लोन पेर रेझोनन्स करत असणार, त्यामुळे बेसिसिटी याची काय झाली? कमी. हा बिंदास काय करतोय? ॲसिड आला रे आला, दुसरं तिसरं काहीच काम नाही, पटकन डोनेट करतो. सो दिस इज हायली बेसिक अँड दिस इज द ओनली रिझन ॲनिलीन इज लेस बेसिक दॅन सायक्लोहेक्झिल अमाइन. सो रेझोनन्सलाच काय म्हणतात? प्लस आर इफेक्ट. नायट्रोजनने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे प्लस, रेझोनन्स आहे म्हणजे आर इफेक्ट. सो दिस इज प्लस आर इफेक्ट ऑफ NH2 ग्रुप. क्वेश्चन नंबर 42. याचं कॉन्फिग्युरेशन काय आहे? बायोमॉलिक्युल्सचा क्वेश्चन आहे. दिस इज युअर कार्बोहायड्रेट की ज्याच्यामध्ये OH कुठल्या हँड साईडला आहे? राईट हँड साईड. हेन्स इट इज कॉल्ड ॲज डी कॉन्फिग्युरेशन. डीलाच प्लस म्हटलं जातं. दिस इज ग्लिसरा अल्डिहाइड. 3 कार्बनवाला मोनोसॅकराइड कोण असतो? ग्लिसरा अल्डिहाइड. क्वेश्चन नंबर 43. मोनोमर ऑफ नॅचरल रबर इज, दॅट इज आयसोप्रीन. सिस असतो, बट एक मिनटं, खाली ऑप्शन वाचला असेल आणि कन्फ्यूज झाला असेल. 2 मिथिल 1,2 ब्युटाडाईन. 1,2 नसतो. तुमचा जो ब्युटाडाईन आहे 1 2 3 4 1,3 ब्युटाडाईन आहे आणि सेकंड कार्बनला कोण असतो? मिथाईल. सेकंड कार्बनला मिथाईल आहे म्हणून त्याला काय म्हणतात? आयसो. आणि प्रीन म्हणजे ब्युटाडाईनचं, पण कुठे आहे? फर्स्ट कार्बन आणि थर्ड कार्बनला. सो ही मिस्टेक केली आहे इथे. ऑप्शन नंबर 2 याचंच कॉमन नेम आहे आयसोप्रीन. IUPAC असतं 2 मिथाईल ब्यूट 1,3 डायइन. ऑप्शन नंबर बी. Question number 44. Ziegler-Natta is used in the preparation of high density polymer. आता हाय डेन्सिटीमध्ये काय होत असतं? 2 टाईपचे पॉलिमर आहेत. लो डेन्सिटी पॉलिमर की ज्याच्यामध्ये आपण पर ऑक्साईड वापरतोय ॲज अ कॅटलिस्ट, आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी पॉलिमर किंवा पॉलिइथिन, त्याच्यामध्ये आपण वापरतोय झिंगलर-नटा. पर ऑक्साईड वापरल्यानंतर कोणती मेकॅनिझम होत असते? फ्री रॅडिकल. आणि रॅडिकल कुठे पण फ्यूज होत असतात. सो इथिनचा हा रॅडिकल खालच्या मॉलिक्यूल सोबत फ्यूज झाला की लगेच काय बनली? ब्रांच. आणि ब्रांच झाल्यामुळे त्यांचा व्हॉल्यूम वाढला. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढला की डेन्सिटी कमी होते, म्हणून त्याला लो डेन्सिटी पॉलिइथिन म्हटलं. कशामुळे झालं लो डेन्सिटी? कारण रॅडिकल वरचा खालच्या सोबत फ्यूज होतो आणि ब्रांच बनवतो. ब्रांच बनवली तर व्हॉल्यूम वाढला.
हा काय जागा वाढली नाही, व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम वाढला तर डेन्सिटी कमी झाली. सो मला लक्षात राहतं की पर ऑक्साईडने ब्रांचिंग वाढते, ब्रांचिंग म्हणजे व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम वाढला म्हणजे तो LDP आहे. म्हणजे ऑफकोर्स झिंगलर नाटा काय असणार आहे, हाय डेन्सिटी पॉलिथिन, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 45, ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन. कोणामध्ये असतात, 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड, आणि 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईडचंच मोलार मास काय असतं, कार्बन 12, ऑक्सिजन 32, दॅट इज 44 ग्रॅम पर मोल. सो 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड इज नथिंग बट 1 मोल, दॅट इज ऑप्शन नंबर सी. 12 ग्रॅम नाही, 22.4 लिटर करेक्ट असतं, बट नॉट ॲट रूम टेम्परेचर, इट इज ॲट टेम्परेचर इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. 12 मोल्स नाही, इथे आन्सर पाहिजे होतं 1 मोल. सो ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 46, द नंबर ऑफ Na atoms in 46 ग्रॅम ऑफ Na. हा Na ॲव्होगॅड्रो नंबर नाही आहे, दिस इज सोडियम. सो नंबर ऑफ सोडियम ॲटम्स इन 46 ग्रॅम ऑफ सोडियम इज गिवन बाय. नंबर ऑफ ॲटम्स कसे काढायचे आहेत, वी नो एका मोलमध्ये 6 × 10⁻23 इतके ॲटम्स असतात, आणि सोडियम असल्यामुळे त्याचं मोलार मास तर आपल्याला माहिती आहे, दिलंय त्यांनी 23. दॅट मीन्स 23 ग्रॅम करस्पॉन्ड्स टू 6 × 10⁻23 ॲटम्स. आता मला 46 ग्रॅममध्ये विचारलं आहे, तर मी डायरेक्टली याचं दुप्पट करेन, 12 × 10⁻23, दॅट इज ऑप्शन नंबर डी. इथे ऑप्शन दिसत नाही आहे, दिस इज 12.046 × 10⁻23, कारण 6.022 × 10⁻23 आपला ॲव्होगॅड्रो नंबर आहे, तर त्याचं तुम्ही सरळ सरळ दुप्पट करून टाका. क्वेश्चन नंबर 47, if P is the pressure and rho is the density, then P and rho are related by. हा क्वेश्चन आहे स्टेट्स ऑफ मॅटर क्लास 11चा. डेन्सिटी इज इक्वल टू PM/RT. डायरेक्टली आपल्याला फॉर्म्युला तिथे दिलाय, ॲक्च्युली अ स्मॉल डेरिव्हेशन की ज्याच्यातून आपण हा डिराईव्ह केला, बट मला डेरिव्हेशनची गरज नाही, तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करा, याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतो. नाव चेक, डेन्सिटी प्रेशरला काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 48, HNO3 ॲक्ट ॲज. HNO3 ॲसिड पण आहे, ॲज वेल ॲज इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. सो डीला टिक करायला पाहिजे. जे तुम्ही टेस्ट दिली त्याच्यामध्ये डीच मार्क केलं आहे, बट इथे ती बी झालं आहे, सो आय एम जस्ट इरेझिंग इट, मेक इट डी. इट इज ॲसिड ॲज वेल ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. क्वेश्चन नंबर 49, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इमल्शन. इमल्शन नाही असं कोण आहे. इमल्शन 2 टाईपचे असतात, ऑइल इन वॉटर आणि दुसरा असतो वॉटर इन ऑइल. ज्याला असं लिहिलं जातं ऑइल इन वॉटर, दुसरं लिहिलं जातं वॉटर इन ऑइल. बटरमध्ये जाणवतं तुम्हाला, बटर दॅट इज युअर बटर मिल्क म्हणजे काय, ताक असतं. सो बटर म्हणजे काय, लोणी आहे, त्याच्यामध्ये पण आहे ऑइल आहे, वॉटर आहे, इमल्शन आहे. आईस्क्रीम काय आहे, इमल्शन आहे. मिल्क काय आहे, फॅट अँड लिक्विड, इमल्शन आहे. बट क्लाउडमध्ये काय ऑइली आहे का, इट्स ओनली वॉटर. सो ऑप्शन नंबर डी वॉज द आन्सर. क्वेश्चन नंबर 50, अमंग द फॉलोइंग मॉलिक्युल्स विच हॅज 0 डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट हा क्वेश्चन केमिकल बॉन्डिंगचा आहे. हा आहे BF3 मॉलिक्यूल, हा आहे वॉटर मॉलिक्यूल, हा आहे NF3 मॉलिक्यूल, अँड दिस इज आय गेस ClO2. आपण चेक करू BF3. बोरॉन 3 फ्लोरीन कसे लागणार आहेत, या डायरेक्शनमध्ये. बोरॉनवरती लोन पेअर नाही आहे. डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह चार्जपासून निगेटिव्ह चार्जला अशा डायरेक्शनमध्ये दिली जाते. आता बोरॉन अँड फ्लोरीनमध्ये फ्लोरीन इज निगेटिव्ह अँड बोरॉन इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सो मी आधी चार्ज देते आणि आता बघा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. जेव्हा एकाच पॉईंटमधून 2 ॲरो जात आहेत तर त्यांचा रिझल्टंट कुठे असतो, या डायरेक्शनमध्ये. या रिझल्टंटला हा बॉन्डचा डायपोल मोमेंट एक्झॅक्टली अपोजिट आहे आणि ते एकमेकाला कॅन्सल करतील. सो डायपोल मोमेंट इज 0 इन BF3 मॉलिक्यूल. बाकी सगळ्या मॉलिक्यूलमध्ये चेक करा. वॉटरची जॉमेट्री ही एक बेंड शेप्ड आहे, कारण त्याच्यावरती 2 लोन पेअर आहेत. आता याचा डायपोल मोमेंट कुठे असणार, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन टू निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन, या डायरेक्शनमध्ये. हा पण या डायरेक्शनमध्ये. 2 ॲरोज एका पॉईंटकडे येत असतील तर डायपोल मोमेंट कुठे असणार आहे, इन फॉरवर्ड डायरेक्शन, याच्या पुढे. लोन पेअरला व्यवस्थित अरेंज केलं तरी पण हा वाला डायपोल कोणासोबत कट होत नाही.
So water has some dipole moment which is not equal to 0. NF3. NF3चं स्ट्रक्चर असतं नायट्रोजनवरती 3 बॉन्ड आणि 1 लोन पेअर. सो त्याला BF3 सारखं इमॅजिन करून कट करू नका. NF3 मध्ये नायट्रोजन इज पॉझिटिव्हली चार्ज, फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अँड हिअर या दोघांचा रिझल्टंट या डायरेक्शनमध्ये, याचा स्वतःचा बॉन्डचा पण या डायरेक्शनमध्ये. खूप जास्त डायपोल आहे खाली. सो एक कोणता जरी कट जरी झाला तरी दुसरा, समजा हा याला कट झाला तरी दुसरा एक्झिस्ट करतो. सो डायपोल इज नॉट इक्वल टू 0. अँड सिमिलरली तुम्ही ClO2 मध्ये सुद्धा इमॅजिन करू शकता. क्लोरीन आहे, O2 भले त्यांनी 2 बॉन्ड बनवले तरी क्लोरीनच्या आउटरमोस्टमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 7. तो ClO2 मायनस असणार आहे. नॉट शुअर की तिकडे काय आहे. सो किती जरी झालं तरी डायपोल कट तर होणार नाही आहे कारण 2 बॉन्ड आहेत. जर तो ClO3 असेल माइट बी, आपण ClO3 घेऊन करू. सो अकॉर्डिंग टू मी ऑप्शन नंबर डी इज ClO3. सो 1 मिनिट आपण ClO3 करून बघूया. क्लोरीन आउटर मोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन. त्यापैकी 3 बॉन्ड बनवलेत त्यांनी, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. तरीही 1 इलेक्ट्रॉनचा डायपोल काही ना काहीतरी एक्झिस्ट करणार आहे. तो ClO2 जरी असता तरी डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O 3 इलेक्ट्रॉन राहिले असते, म्हणजे 1 लोन पेअर, 1 एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज, तरीही डायपोल 0 झाला नसता. सो डी आन्सर तर येणारच नव्हतं आणि आपल्याला आपला आन्सर स्टार्टिंगलाच सापडलं आहे, ऑप्शन नंबर ए. दॅट्स ऑल फॉर नेक्स्ट 50 क्वेश्चन्स. मी खूप फास्टमध्ये शूट केलं आहे सो दॅट इट वूड रीच टू यू. अँड ॲज पर प्रॉमिस मी तुम्हाला सांगितलेलं सॅटर्डे आय हॅव अ लॉट ऑफ टाईम टू शूट. सो मी सॅटर्डेला शूट करते. बट या सॅटर्डेला मला तेही टाईम नव्हतं कारण मी माझं घर शिफ्ट करते आहे. बट तरी पण प्रॉमिसेस आर मेंट टू कीप इट. प्रॉमिसेस यासाठी नसतात की तुम्ही त्याला ब्रेक कराल. सो काही प्रॉमिस केलेलं ते प्रॉमिस मी पाळलं. या लेक्चरच्या स्टार्टला काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेत, प्लीज त्या रिपीटेडली ऐका जर तुम्ही फॉरवर्ड केला असेल व्हिडिओ तर. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन थँक्यू सो मच.